मॉर्निंग. आज मी बनवणार आहे पुलाव. खूप साध्या आणि सोप्या पद्धतीने बनवणार आहे. 2 दिवसापासून माझा ब्लॉग नाही आला कारण की मला थोडं बरं नव्हतं त्याच्यामुळे. चला आता आपण बघूया. मी पुलावसाठी इकडे सगळे अशी व्हेजिटेबल मिक्स भाजी घेतलेली आहे. त्यासाठी बघू शकता इकडे कांदा आहे, टमॅटो आहे, थोडासा तेजपत्ता, कढीपत्ता, इकडे थोडेसे गरम मसाले आहे, कोथिंबीर आहे आणि इकडे थोडंसं मी अद्रक लसूण मिरचीचं वाटण केलं आहे आणि आपले घरगुती मसाले आहे आणि मी इकडे तांदूळ थोडेसे भिजत घातलेले आहे. आता आपण स्टार्ट करूया. आपलं तेल मस्त असं गरम झालेलं आहे. आता आपण हे पहिलं गरम मसाले यात घालून घेऊ. गरम मसाले हे झाले की आपण तेजपत्ता आणि कढीपत्ता घालू. आता आपल्याला कांदा टमॅटो घालून घेऊ. आधी आपण कांदा घालून घेऊ. हे मीठ पण घालून घेते चवीनुसार म्हणजे आपला कांदा लवकर शिजेल. कांदा आपला मस्त असं शिजवून घ्यायचा. आता शिजलेला आहे. आता आपण टमॅटो घालू. टमॅटो पण मस्त आपल्याला शिजवून घ्यायचा आहे. असं व्यवस्थित शिजवायचं आहे तेलावर. गॅसचा भरपूरच प्रॉब्लेम चालू आहे. तुमच्या इकडेही चालूच असेल गॅसचा प्रॉब्लेम. आमच्या इकडे चालू आहे त्याच्यामुळे थोडासा गॅस आपण सांभाळूनच यूज करायचं. कारण की कधी आहे नाही आहे त्याचं हे नाही आहे, पण जेवढं होता होईल आपण आपल्या याच्याने गॅस वापरायचा आहे. जास्त वेस्ट पण करायचा नाही. गरज लागली तरच गॅसचा वापर करा, नाही तर करू नका. आपला टमॅटो मस्त असा शिजलेला आहे. आता आपण इकडे वाटण केलेलं अद्रक मिरची लसणीचं ते आपण घालून घेऊ. तेल आपल्याला 2 मिनिटासाठी असं व्यवस्थित परतवून घ्यायचं. आवाज असा यायपर्यंत मस्त आपल्याला असं परतवून घ्यायचं. तर यातच मी गरम मसाले आपले जे घरगुती मसाले आहेत ते सगळे मी घालून देतो. मला पण आपल्याला 1 मिनिट असं व्यवस्थित थोडंसं परतवून घ्यायचं मसाल्याने. बघू शकता खूप छान असा वास सुटला आणि तेलही मस्त सुटलं आणि मसालाही मस्त शिजतो आपली. आता आपण इकडे ह्या भाज्या कट करून स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेल्या आपण ह्या भाज्या घालून घेऊ.